जो आज आपल्यासोबत सर प्रसन्न होतो हा माझगाव गावदेवीच्या पालखीच्या उत्सवादरम्यान इकडचे पोलीस प्रशासनाने जे सगळं बंद करण्यास आपल्याला सांगितलेलं आहे याच्याबद्दल आपलं बोलण्याचं काय हेतू आहे? एक लक्षात घ्या, माझगाव गावदेवी चतुर्मुख मातेचा उत्सव आणि त्याची पालखी ही गेली 100 वर्ष आणि त्याही अगोदरपासून या ठिकाणी निघते आणि ह्या माझगावचं हे आराध्य दैवत आहे आई गावदेवी माता. आणि ह्या पालखीमध्ये हजारो लाखो लोक या पालखीचं दर्शन घ्यायला जरी कुठे गेलेले असले राहायला तर तिथून येतात. असा हा उत्सव आहे. आणि या उत्सवाच्या दरम्यान आज या ठिकाणी अल्पेश पारकर आणि त्याच्या संपूर्ण सहकारी हे प्रतिवर्षी या ठिकाणी या लाईट्स करतात. या ठिकाणी एक छोटासा स्टेज बांधला जातो आणि कोणत्याही प्रकारे DJ वगैरे लावला जात नाही. DJ न लावता या ठिकाणी फक्त साधा लाऊडस्पीकर लावला जातो आणि ब्रास बँड जो आहे हा बँड वाजवला जातो आईच्या स्वागतासाठी. कारण ही पालखीच्या वेळेला निघते, ही पालखी ज्या ज्या ठिकाणी जाते त्या ठिकाणी या माझगावामध्ये प्रत्येक ठिकाणी पालखीचं स्वागत करण्यासाठी रांगोळी काढली जाते, पताका बांधल्या जातात. जल्लोषामध्ये आईच्या पालखीचं स्वागत प्रत्येक ठिकाणी होतं, त्याचप्रमाणे या ठिकाणी होतं. परंतु दुर्दैव असतं की आजपर्यंत कधी इथे त्रास झाला नाही. परंतु यावर्षी भायखळा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सन्माननीय सोपान काकडे या काकडे साहेबांनी आज हा नवीन पायंडा पाडला आणि नवीन पायंडा पाडून या ठिकाणी कुठलेही वाहतुकीला अडचण होत नाही आहे, कोणालाही अडचण होत नाही आहे. फक्त या ठिकाणी लाईटिंग केली जाते, आपल्या दिसत असलेली लाईटिंग केली आहे. या लाईटिंग अशी वरून केली जाते, गाड्या खालीपासून आज कुठल्याही वाहतुकीला अडचण होणार नाही अशा पद्धतीनं प्रतिवर्षी या ठिकाणी काळजी घेतली जाते. आणि ही मुलं स्वतः कलेक्शन करतात, पैसे स्वतः काढतात आणि आईचा उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करतात. आणि या माझगावमध्ये प्रत्येक मंडळ तसं करतं. असं असताना सोपान काकडे हे भायखळा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आहे, त्यांनी चंग बांधलाय की या ठिकाणी हिंदूच्या सणांना फक्त विरोध करायचा. आणि म्हणून या ठिकाणी त्यांनी आज काही अडथळा नसताना आज ही लाईट बंद करायला लावली. लाऊडस्पीकर जो होता तो इथे नव्हता, तो लावायला दिला नाही. इतकंच नव्हे तर जी लाईटसाठी जनरेटर आणला होता तो जनरेटर पण घेऊन गेले. एवढंच नव्हे तर अल्पेश पारकर याला कालपासून त्रास देत आहेत, त्यांना बोलवत आहेत, त्यांना नोटीस दिलं गेलं, त्यांची स्टेटमेंट घेतली गेली जसं काय त्यांनी कुठेतरी मर्डर केली आहे. हे फक्त करताना आज सोपान काकडेंना मला विचारायचं आहे की तुम्हाला फक्त हिंदूंच्या सण दिसतात का हिंदूंच्या सणांना त्रास देत आहे, का जैनांच्या सणांना त्रास देत आहे? आणि सोपान काकडे या वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून भायखळा पोलीस ठाणे या ठिकाणी आल्यापासून ते फक्त आणि फक्त महायुतीच्या कार्यकर्त्यांना त्रास देतात. महायुतीचा कार्यकर्ता दिसला की त्याला त्रास द्या अशा पद्धतीने काम करतात. म्हणून माझी मुख्यमंत्री आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, तसेच आदरणीय उपमुख्यमंत्री सुनीताजी पवार ताई यांना आमचं या ठिकाणी विनंती आहे. या माझगावचा उद्देश, त्या माझगावचे आराध्य दैवत त्याचे पालखी असताना आज या पालखीमध्ये येऊन हे सगळं बंद करून घेऊन येऊ, याचा काही अडथळा नाही. तो पूर्ण ट्रॅफिक घालून जाते, कोणाला याचा अडथळा होत नाही. तरीही सोपान काकडे फक्त स्वतःच्या जिद्दीसाठी आणि त्यांना ज्यांनी कुणी काय सांगितलं असेल त्याचं फक्त इमाने इतबारे काम करण्यासाठी आज या ठिकाणी आमच्या या उत्सवावर बंदी घातलेली आहे. आम्हाला लाऊडस्पीकरचं परमिशन दिलं 10 वाजेपर्यंत, आम्ही त्याचं पण आज दुपारी 2 वाजता येऊन अल्पेशला पोलीस स्टेशनला बसवून ठेवलं आणि या ठिकाणी लोक पाठवून या ठिकाणी छोट्या खाली जो स्टेज होता तो काढायला लावला, सगळं बंद करायला. असा हिंदू द्वेष्ट अधिकारी माझं म्हणणं आहे आदरणीय सरकारला की या गृहमंत्र्यांना, मुख्यमंत्र्यांना, उपमुख्यमंत्र्यांना अशा बेजबाबदार समाजामध्ये कला निर्माण करणारे हा जो अधिकारी आहे त्याचा बंदोबस्त झाला पाहिजे, याला जाब विचारला गेला पाहिजे, त्यांना मिळणार काय आहे काय म्हणून. आणि हिंदूच्या सणावर बंदी का, जैनांच्या सणावर बंदी का, बाकी सगळ्यांना आपण देतो तसं सगळ्यांना द्या. आणि शेवटी हिंदू मुसलमान मी सगळे एकत्र आहोत.
आमच्या सगळ्यांना तुम्ही बघा, चांगल्या एक नजरेनं बघा. मग एका एक नजरेनं बघत असताना आज तुम्ही हे का करताय, कशामुळे करताय? तुमचा पाठीराखा कोण आहे? कोण तुम्हाला सांगतोय? कोण तुम्हाला प्रेशर करतोय? मी कालपासून अतिरिक्त आयुक्त देशमाने साहेब, उपायुक्त उपाध्याय साहेब यांच्याशी बोलतोय. त्यांना सांगतोय साहेब बघा, परंतु या हिंदूंच्या सणाला गाळायचं हा एकमेव उद्देश ठेवून याकडे यांचं लक्ष नाही आहे. परंतु फक्त हिंदूचे सण कसे होणार नाहीत, जैन लोकांचे सण कसे होणार नाहीत, त्यांना कशी आडकाठी करायची, एवढं एकच काम ही व्यक्ती करते आहे. त्यामुळे त्यांना तात्काळ या भायखळा पोलीस ठाण्यातून या ठिकाणाहून कुठेतरी अशा ठिकाणी यांना टाकलं पाहिजे की जेणेकरून असा अधिकारी, हिंदू द्वेष्ट अधिकारी हा कुठेही राहिला नाही पाहिजे. आणि आता आम्ही हे ठरवतोय की या माझगावची जनता जी आई गावदेवीला मानते आणि गावदेवीला मानल्यानंतर आज बघा माझ्या सगळ्या कार्यकर्त्यांनी हाताला काळ्या पट्ट्या बांधून आज या सोपान काकडेचा निषेध केलेला आहे. आणि सोपान काकडेच्या सोबत आम्हाला पोलीस प्रशासनावर काही बोलायचं नाहीये, परंतु पोलीस प्रशासनाने सुद्धा लक्ष द्यायला पाहिजे की अशा पद्धतीचा हा एक अधिकारी का त्रास देतोय आणि म्हणून उद्या जैनांचा सण येईल त्याला त्रास देईल. त्यांनी ज्यावेळेला आम्ही ॲडिशनल सीपींबरोबर बोलतोय, उपायुक्तांबरोबर बोलतोय, त्यांचं म्हणणं असं मी कोणाचं ऐकत नाही, मी उपायुक्तांचं ऐकणार नाही, मी अतिरिक्त आयुक्तांचं ऐकणार नाही, मी इथला सिनियर आहे, मी इथला बॉस आहे, मी या पोलीस ठाण्याचा बाप आहे आणि मी जे करेन ते पूर्व दिशा आहे. अशा पद्धतीने वक्तव्य करणारा अधिकारी माझी विनंती आहे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना, गृहमंत्र्यांना, उपमुख्यमंत्र्यांना, एकनाथ शिंदेना, सुनेत्रा पवार ताईंना ह्या अधिकाऱ्याची अशा ठिकाणी त्याचा बंदोबस्त केला पाहिजे, हा बंदोबस्त झाला पाहिजे. आणि जर झाला नसेल तर उद्या माझगावची जनता रस्त्यावर उतरून पूर्णपणे आम्ही या ठिकाणी मोर्चा काढू आणि तो मोर्चा भायखळा पोलीस स्टेशनवर सोपान काकडीच्या निषेधार्थ काढू. पण आज मी इशारा देतोय आणि तेवढंच सांगतोय की लक्षात घ्या, तुम्ही हिंदूच्या सणावर गदा आणताय पण आम्ही कधी मागे हटणार नाही. हा गावदेवीची आहे, गावदेवीची पालखी ज्या दिमागात वर्षानुवर्ष निघती ती गावदेवीची पालखी गाडण्याचं काम जे तुम्ही सुरू केलं काकडे साहेब, हे आम्ही कधी यशस्वी होऊ देणार नाही, एवढं लक्षात ठेवा. माझगावची जनता भायखळा पोलीस स्टेशनवर धडकणार म्हणजे धडकणारच, एवढं लक्षात द्या. आई गावदेवी मातेचा